नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मी या चॅनलवरती खूप इंटरेस्टिंग असे कोर्सेस घेऊन येते, ज्याच्यासाठी तुम्हाला बाहेर हजारो रुपये फी पे करावी लागते. आज पण मी एक खूप इंटरेस्टिंग कोर्स घेऊन आलेली आहे. ॲक्च्युली माझ्या आधीच्या व्हिडिओजवरती खूप जणांनी क्रिस्टल कोर्स किंवा क्रिस्टल थेरपीच्या कोर्सबद्दल विचारलं होतं. सो आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी खास क्रिस्टल थेरपीचा हा खूप इंटरेस्टिंग असा कोर्स. माझे हे जे सगळे कोर्सेस असतात ते माझ्या गेले अनेक वर्षांच्या अभ्यास आणि वेगवेगळ्या रिसोर्सेसमधनं मी जी माहिती गोळा केलेली आहे त्याच्यावरती बेस्ड असे असतात आणि मी तुम्हाला माझ्याजवळची असलेली सर्व माहिती ह्या कोर्सेसमध्ये अतिशय सोप्या भाषेमध्ये देण्याचा नेहमीच प्रयत्न करते. सो आजचा पण कोर्स असाच इंटरेस्टिंग होणार आहे. सो शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटी तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतील अशा बऱ्याच गोष्टी ह्या कोर्समध्ये सांगितल्या जाणार आहेत. कोर्स शेवटपर्यंत नक्की बघा. सो आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत तो विषय सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी या दोन्हीला जोडतो, क्रिस्टल्स किंवा क्रिस्टल थेरपी. सो आधी आपण काही कन्सेप्ट्स बघूया. सो आपण सगळे एनर्जी आहोत हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. म्हणूनच आपल्या भावना, विचार आणि शरीर हे एक प्रकारचं व्हायब्रेशन आहे का पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीमध्ये आपण व्हायब्रेट होत असतो. ही व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह असली की सगळं ओके असतं, पण जर त्यात काही कमी जास्त झालं की अर्थातच सगळाच बॅलन्स जातो. मग त्यावेळेला ही व्हायब्रेशन्स बॅलन्स करणं हे फार गरजेचं असतं. आता हे करण्यासाठी वेगवेगळे मार्ग पण आहेत, जसं सप्तचक्रचं ध्यान करणं वगैरे. माझ्या आधीच्या सप्तचक्राच्या कोर्समध्ये तुम्हाला ते मिळू शकेल. पण हे करण्यासाठी म्हणजे ही आपली एनर्जी बॅलन्स करण्यासाठी, म्हणजे परत ही व्हायब्रेशन्स आपली बॅलन्समध्ये आणण्यासाठी निसर्गानेच आपल्याला एक ताकद दिलेली आहे, एक शक्ती दिलेली आहे आणि त्या शक्तीचं नाव आहे क्रिस्टल्स. अगदी पूर्वीसुद्धा राजे महाराजे, साधू संत आपल्या अंगावरती विशिष्ट दगड म्हणजे रत्न किंवा क्रिस्टल्स घालत असत, कारण त्यांनाही माहिती होतं की योग्य ऊर्जा तुमचं जीवन बदलू शकते. सो क्रिस्टल्स म्हणजे फक्त दगड नाही आहेत, तर ते एनर्जी कॅरियर्स आहेत आणि योग्य वापर केला तर ते तुमचं माइंड म्हणजे मन, इमोशन्स आणि लाईफ बॅलन्स करू शकतात. पण क्रिस्टल्स म्हणजे नक्की काय? तर क्रिस्टल्स म्हणजे नैसर्गिकरित्या तयार झालेले ऊर्जावाहक दगड. आता हे क्रिस्टल्स पृथ्वीच्या आत म्हणजे आपल्या भूमातेच्या गर्भामध्ये वेगवेगळ्या मिनरल्सपासून लाखो वर्षांमध्ये तयार होतात. प्रत्येक टाईपच्या क्रिस्टलची रचना ही एकदम युनिक असते, म्हणून अर्थातच प्रत्येक क्रिस्टलची व्हायब्रेशन्स ही वेगळी असतात, डिफरंट असतात. सो अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर क्रिस्टल्स म्हणजे निसर्गाची एनर्जी बॅटरी आहे. सो पुढचा प्रश्न असा पडतो की या क्रिस्टल्सनी मग नेमकं आपलं हिलिंग कसं काय होतं? म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपले व्हायब्रेशन्स, आपली एनर्जी हे क्रिस्टल्स बॅलन्स नेमके कशामुळे करतात? आता आपण ते बघूया. सो आपल्या शरीराभोवती एनर्जी फील्ड म्हणजे ऑरा असतो, हे तर आपल्याला माहितीच आहे. ही 7 चक्र या ऑरामध्ये जी असतात त्यातून ही एनर्जी फ्लो होत असते. कधी निगेटिव्ह एनर्जीमुळे ह्या एनर्जीचा इम्बॅलन्स होतो, म्हणजेच आपली एनर्जी, आपला ऑरा हा असंतुलित होतो. मग क्रिस्टल्स काय करतात? तर क्रिस्टल्सची एनर्जी जेव्हा आपल्या एनर्जी फील्डमध्ये म्हणजे आपल्या ऑरामध्ये आपण असली किंवा क्रिस्टल्स आपल्या ऑरामध्ये ठेवले तर त्यांच्या एनर्जीनी आपली एनर्जी बॅलन्स होते. म्हणजे कशामुळे होतं हे? तर हे जे क्रिस्टल्स असतात हे आपली निगेटिव्ह एनर्जी ॲब्झॉर्ब करतात, ब्लॉकेजेस रिलीज करतात, इमोशन्स बॅलन्स करतात, आपले थॉट्स क्लिअर करतात आणि आपली पॉझिटिव्ह एनर्जी वाढवतात. सो जसं वायफाय इनव्हिजिबल असतं ना पण काम करतं, तसंच क्रिस्टल्सची एनर्जी आपल्यावरती काम करते. आता आपण काही महत्त्वाचे क्रिस्टल्स आणि त्यांचा आपल्याला होणारा उपयोग बघूया. सो पहिलं आहे क्लिअर क्वार्ट्स म्हणजे स्फटिक. हा आहे मास्टर हिलर, म्हणजेच हा सर्वात पॉवरफुल असा क्रिस्टल मानला जातो. हा आपल्याला क्लॅरिटी, फोकस, डिसिजन मेकिंगला मदत करतो, आपल्याला क्लॅरिटी देतो, नंतर हिलिंग करतो आपलं. त्याचप्रमाणे हा क्रिस्टल जर का दुसऱ्या क्रिस्टल्सबरोबर ठेवला तर दुसऱ्या क्रिस्टल्सची एनर्जीसुद्धा हा क्रिस्टल वाढवतो.
सो याचा उपयोग कसा करायचा, तर मेडिटेशनमध्ये आपण आपल्या हातात हा धरू शकतो किंवा स्टडी किंवा वर्क डेस्कवरती आपण ठेवू शकतो. आपला फोकस त्या कामांमधला नक्कीच वाढेल. पुढचा क्रिस्टल आहे ॲमेथिस्ट. हा जांभळ्या रंगाचा असतो. स्ट्रेस आणि अँझायटीवरती हा क्रिस्टल काम करतो. आपलं मन शांत करतो. डीप स्लीपसाठी प्रचंड उपयोगी आहे. सो ह्याचा उपयोग काय नेमका, अर्थातच उशीखाली जर का आपण हा क्रिस्टल ठेवला तर खूप छान शांत झोप आपल्याला लागते. मेडिटेशन करताना सुद्धा आपलं डीप मेडिटेशन या क्रिस्टलमुळे नक्की होऊ शकतं, याच्या एनर्जीमुळे. पुढचा क्रिस्टल आहे रोज क्वार्ट्स. याला हा गुलाबी रंगाचा असतो. याला लव्ह स्टोन असं पण म्हटलं जातं. हा क्वार्ट्स याची एनर्जी, हा रोज क्वार्ट्स म्हणजे ह्या क्रिस्टलची एनर्जी आपलं सेल्फ लव वाढवते. रिलेशनशिप्समध्ये जर का काही प्रॉब्लेम असेल आणि हा क्रिस्टल आपण वापरला तर रिलेशनशिपचं हिलिंग होतं. इमोशनल पेन कमी करण्यासाठी याचा खूप मोठा उपयोग होतो. उपयोग कसा करायचा, तर हार्ट चक्रावरती आपण हा क्रिस्टल ठेवू शकतो किंवा ब्रेसलेट म्हणून हा आपण कायम घालू शकतो. आपलं इमोशनल क्लिन्झिंग होतं, मन शांत व्हायला नक्की मदत होते. रिलेशनशिप्ससुद्धा याच्याने नक्की सुधारू शकतात या क्रिस्टलच्या एनर्जीमुळे. पुढचा क्रिस्टल आहे ब्लॅक टर्मोलिन. हा काळ्या रंगाचा असतो. हा प्रोटेक्शन स्टोन म्हणून वापरला जातो. म्हणजेच निगेटिव्ह एनर्जीपासून हा स्टोन किंवा हा क्रिस्टल आपलं संरक्षण करतो. जसं मी हे काळं ब्रेसलेट घातलेलं आहे. जेलसी एव्हिल आयपासून आपला बचाव करतो. यूज काय, जसं मी हे ब्रेसलेट घातलं आहे तसं तुम्ही असं ब्रेसलेट घालू शकता किंवा घराच्या एंट्रन्सपाशी ठेवू शकता, पॉकेटमध्ये ठेवू शकता. पुढचा क्रिस्टल आहे सिट्रीन. हा थोडा येल्लोइश कलरचा असतो. ह्याला मनी अँड सक्सेस स्टोन असं म्हटलं जातं. वेल्थ, अबंडन्स हा अट्रॅक्ट करतो. प्रॉस्पेरिटी अट्रॅक्ट करतो. कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी याचा खूपच उपयोग होतो. बिझनेसच्या ग्रोथसाठी याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. सो उपयोग कसा करायचा, तर वॉलेटमध्ये किंवा कॅशबॉक्समध्ये तुमचा बिझनेस असेल तिथे हा स्टोन तुम्ही ठेवू शकता किंवा ऑफिसच्या डेस्कवरती ठेवू शकता. बिझनेस ग्रोथसाठी नक्कीच या क्रिस्टल्सच्या एनर्जीचा उपयोग होतो. पुढचा आहे टायगर आय क्रिस्टल. हा क्रिस्टल वाघाच्या डोळ्यासारखा थोडाफार दिसतो म्हणून याला टायगर आय क्रिस्टल असं म्हणतात. हा क्रिस्टल करेज आणि कॉन्फिडन्ससाठी अतिशय उपयोगी आहे. डिसिजन मेकिंगसाठी सुद्धा या क्रिस्टलच्या एनर्जीचा खूप छान उपयोग होतो. डिसिजन मेकिंग हा क्रिस्टल आपली खूप स्ट्रॉंग करू शकतो. भीती असेल कुठली मनामध्ये तर ती कमी होते. सो उपयोग नेमका कधी आणि कसा करू शकतो, तर इंटरव्ह्यूला जाताना किंवा कुठल्या इम्पॉर्टंट मीटिंगला जाताना आपण हा स्टोन आपल्याकडे नक्की ठेवू शकतो. कॉन्फिडन्स याच्यामुळे नक्कीच वाढेल हा क्रिस्टल. त्याच्यानंतरचा आहे क्रिस्टल ग्रीन ॲव्हेंचरिन, म्हणजेच हिरव्या रंगाचा असतो हा थोडासा. ह्याला लक स्टोन असं म्हणतात. म्हणजेच लक आणि ऑपॉर्च्युनिटीज हा क्रिस्टल अट्रॅक्ट करतो. हार्ट हिलिंगसाठी अतिशय उपयोगाचा आहे. अर्थातच ग्रीन कलरचा आहे. करिअर ग्रोथसाठी पण अर्थातच खूप चांगला आहे, कारण ऑफकोर्स हा ग्रीन कलरचा आहे. सो उपयोग कसा करायचा या क्रिस्टल्सचा, तर जॉब इंटरव्ह्यूला जाताना किंवा महत्त्वाच्या बिझनेस मीटिंगमध्ये जाताना तुम्ही हा क्रिस्टल आपल्या पॉकेटमध्ये ठेवू शकता किंवा असं ह्या क्रिस्टलचं हे ब्रेसलेट पण घालू शकता. पुढचा क्रिस्टल आहे लॅपिस लाजुलाय. हा थोडासा ब्लूइश कलरचा असतो. हा कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करण्यामध्ये हा क्रिस्टल खूपच मदत करतो. आपल्या मनातलं बोलण्यासाठीचा कॉन्फिडन्स आपल्याला हा देतो. आपण आपल्याला सहजपणे एक्सप्रेस करू शकतो. जर तुमच्यामध्ये हा इश्यू असेल की तुम्ही बोलू शकत नसाल लोकांच्या समोर, आपलं मन एक्सप्रेस करू शकत नसाल, आपल्या भावना एक्सप्रेस करू शकत नसाल, तर हा क्रिस्टल नक्की वापरा. थ्रोट चक्रावरती ठेवून ह्याच्यावरनी मेडिटेशन केलं तरीसुद्धा या क्रिस्टलच्या एनर्जीचा खूपच उपयोग होतो. पुढचा आहे सेलेनाईट. सेलेनाईट म्हणजे हा पांढरा ट्रान्सपरंट क्रिस्टल असतो. एनर्जी क्लिन्झिंगसाठी हा बेस्ट असतो. निगेटिव्ह एनर्जी हा रिमूव्ह करतो. इतर क्रिस्टल्सना सुद्धा क्लिअरिंगसाठी हा वापरला जातो. हा आपल्या घरात ठेवला तर एन्व्हायरमेंट क्लीन करतो, म्हणजेच आपली आजूबाजूची निगेटिव्ह एनर्जी हा क्लीन करतो आणि घरी पॉझिटिव्ह एनर्जी याच्यामुळे आपल्या यायला खूप हेल्प होते. क्रिस्टल चार्जिंगसाठी वापरला जातो, म्हणजे कुठल्याही क्रिस्टलच्या जवळ हा ठेवला तर तो दुसरा क्रिस्टल त्याच्याने चार्ज होऊ शकतो. त्याच्यानंतरचा क्रिस्टल आहे कार्नेलियन, म्हणजेच हा नारंगी रंगाचा असतो. हा मोटिवेशन आणि आपली एनर्जी वाढवतो, क्रिएटिव्हिटी वाढवतो.
आपला आळशीपणा, लेझीनेस कमी करतो. उपयोग कसा करायचा, तर वर्क डेस्कवरती ठेवू शकतो. तुम्ही जर कुठल्या क्रिएटिव्ह फील्डमध्ये असाल तर तुमची क्रिएटिव्हिटी एन्हान्स करण्यासाठी ह्या क्रिस्टलचा अगदी नक्की उपयोग होतो. ह्याचं ब्रेसलेट तुम्ही घालू शकता किंवा हा स्टोन तुमच्या पॉकेटमध्ये वगैरे ठेवू शकता. सो आपण बघितलं की प्रत्येक क्रिस्टल हा आपल्या आयुष्यामध्ये वेगळी वेगळी एनर्जी घेऊन येतो. जसं प्रत्येक माणूस युनिक आहे तसंच प्रत्येक क्रिस्टलची व्हायब्रेशन ही वेगळी असते, युनिक असते. सो आत्ता आपण वेगवेगळे क्रिस्टल्स पाहिले, त्यांचे वेगवेगळे उपयोग पाहिले. सो ॲज पर युअर रिक्वायरमेंट तुम्ही क्रिस्टल चूज करून त्या क्रिस्टलला तुमच्या इंटेन्शन ॲम्प्लिफाय करणारा तुमचा एक पॉवरफुल साथीदार म्हणून नक्कीच वापरू शकता. सो आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न, क्रिस्टल्स निवडायचे कसे? तर एकतर तुम्ही इंट्युटिव्हली ठरवू शकता. म्हणजे तुम्ही क्रिस्टल्स घ्यायला गेला तर तुम्ही इंट्युशननी तुम्ही ज्या क्रिस्टलकडे जास्त अट्रॅक्ट व्हाल तो क्रिस्टल तुम्ही घेऊ शकता. किंवा तुमच्या प्रॉब्लेम बेस्ड सिलेक्शन तुम्ही करू शकता. म्हणजे मी आत्ताच जे अनेक क्रिस्टल्स आणि त्यांचे उपयोग सांगितले त्यापैकी कुठला प्रॉब्लेम, कुठला डिस्कम्फर्ट तुमच्यामध्ये असेल त्याप्रमाणे तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा क्रिस्टल निवडू शकता. पण असं म्हणतात की क्रिस्टल तुम्हाला निवडतो, तुम्ही क्रिस्टलला नाही. आता क्रिस्टल तर आपण घेतला, पण क्रिस्टलचं क्लिन्झिंग आणि क्रिस्टलचं चार्जिंग हे खूप महत्त्वाचं आहे. तो पहिलं बघूया क्रिस्टलचं क्लिन्झिंग का करायचं. तर आपण जेव्हा क्रिस्टल नवीन घेतो तेव्हा आपल्याकडे तो येईपर्यंत तो बऱ्याच टाईप्सच्या एनर्जी त्या क्रिस्टल्समध्ये ॲब्झॉर्ब झालेले असतात, कारण तो खूप वेळेला खूप ठिकाणी हाताळला जातो आणि त्याच्यामुळे त्याचं क्लिन्झिंग करणं ह्यामुळे गरजेचं असतं. तसंच वेळोवेळी आपण क्रिस्टल वापरायला लागल्यानंतर तो वेळोवेळी निगेटिव्ह एनर्जी ॲब्झॉर्ब करत असतो आणि म्हणूनच क्रिस्टल्सना रेग्युलरली क्लिनिंग करणं किंवा त्यांचं क्लिन्झिंग करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. सो क्रिस्टल्समधली निगेटिव्ह एनर्जी क्लीन्स करण्यासाठी किंवा क्रिस्टल्सना क्लीन करण्यासाठी काय करायचं, तर क्रिस्टल्स तुम्ही सनलाईटमध्ये किंवा मूनलाईटमध्ये ठेवू शकता किंवा अगरबत्तीचा धूर त्याच्यामध्ये तुम्ही क्रिस्टल्स आणू शकता थोडा वेळ, किंवा साऊंड किंवा बेल्स किंवा मंत्र वापरूनसुद्धा तुम्ही क्रिस्टल्सचं क्लिन्झिंग नक्की करू शकता. क्लिन्झिंग झाल्यानंतर क्रिस्टलचं चार्जिंग पण महत्त्वाचं आहे. चार्जिंग कसं करायचं, तर त्यांना इंटेन्शन द्यायचं किंवा ॲफर्मेशन बोलायचं. म्हणजे क्रिस्टल असं आपण हातात ठेवून ॲफर्मेशन देऊ शकतो, इंटेन्शन बोलू शकतो. पण इथे एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की क्रिस्टल्स आपले व्हायब्रेशन्स आणि आपली एनर्जी ॲब्झॉर्ब करतात आणि ॲम्प्लिफाय करतात. सो जर का आपली एनर्जी पॉझिटिव्ह असेल तर ती ॲम्प्लिफाय होईल आणि तसं पॉझिटिव्ह इंटेन्शन या क्रिस्टलमध्ये जाईल आणि आपली पॉझिटिव्ह एनर्जी वाढेल, म्हणजे ते क्रिस्टल ॲम्प्लिफाय करतील. पण जर का आपली एनर्जी निगेटिव्ह असेल तर ती निगेटिव्ह एनर्जीसुद्धा ॲम्प्लिफाय होऊ शकते. त्यामुळे क्रिस्टल चार्ज करताना आपली एनर्जी नक्की कशी आहे ते चेक करणं जरुरीचं आहे. तुम्हाला जर का त्यावेळेला निगेटिव्ह वाटत असेल किंवा डाऊन वाटत असेल तर पहिली तुमची एनर्जी वाढवा, व्हायब्रेशन्स वाढवा आणि मगच क्रिस्टल्सना पॉझिटिव्ह इंटेन्शन देऊन क्रिस्टल्स चार्ज करा. आता क्रिस्टल्स कशा प्रकाराने आपण वापरू शकतो, तर मी मगाशी दाखवलं तसे हे खूप सारे ब्रेसलेट आहेत, तर ब्रेसलेट वापरू शकतो. मेडिटेशन करताना आपण हे ब्रेसलेट्स घालू शकतो किंवा पॉकेटमध्ये ठेवू शकतो किंवा रूममध्ये ठेवू शकतो. जसं आपण बघितलं की ॲमेथिस्ट आपल्या उशीखाली ठेवू शकतो चांगली झोप येण्यासाठी. आता डूज अँड डोंट्स क्रिस्टल्सचे काय आहेत, तर सगळ्यात पहिलं म्हणजे क्रिस्टल्सना रिस्पेक्ट देणं खूप जरुरीचं आहे, कारण की ते तुमचे एनर्जी ॲम्प्लिफायर्स असतात. रेग्युलर क्लिन्झिंग पण आणि चार्जिंग महत्त्वाचं आहे. निगेटिव्ह इंटेन्शन नको चार्जिंग करताना आणि इतरांचा क्रिस्टल वापरू नये, कारण ऑफकोर्स त्यांची एनर्जी त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब झालेली असते. आणि वापरलाच तर तो आधी क्लीन करा, क्लीन्स करा, चार्ज करा तुमच्या एनर्जीनी आणि मगच वापरायला सुरुवात करा. आता क्रिस्टल्सबद्दल नेहमीच विचारले जाणारे प्रश्न की क्रिस्टल्स खरंच काम करतात का? हो, पण जादू नाही आहे क्रिस्टल्स म्हणजे, तर ते एक एनर्जी टूल आहे. आपल्या विचारांची आणि भावनांची काही व्हायब्रेशन्स असतात आणि क्रिस्टल्स त्या व्हायब्रेशन्सना बॅलन्स करायला मदत करतात. सो क्रिस्टल्स तुमचं आयुष्य बदलत नाही, तर क्रिस्टल्स काय करतात, तुमची एनर्जी बदलतात आणि तुमची एनर्जी बदलली की आपोआप तुमचं लाईफ बदलायला त्यांनी नक्कीच मदत होते. सो पुढचा प्रश्न, क्रिस्टल वापरायला लागल्यावरती किती दिवसात रिझल्ट मिळतो? तर काही लोकांना अगदी लगेचच सटल चेंजेस जाणवायला सुरुवात होते. काही लोकांना 15-20 दिवस लागू शकतात, काही लोकांना 5-6 महिने पण लागू शकतात. इम्पॉर्टंट काय आहे या ठिकाणी, तर कन्सिस्टन्सी आणि बिलीफ आणि क्रिस्टल्सवरती ट्रस्ट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
आता फेक क्रिस्टल कसा काय ओळखायचा? तर खूप परफेक्ट किंवा असा प्लास्टिकसारखा दिसणारा जर का असेल ना, तर तुम्हाला डाऊट घ्यायला हरकत नाही की हा खरा आहे का खोटा. तसंच खूप स्वस्त असेल क्रिस्टल, तर तो फेक असण्याची शक्यता खूप जास्त असते, कारण ओरिजिनल क्रिस्टल्स इतके स्वस्त नसतात. तसंच ओरिजिनल क्रिस्टल तुम्ही जर का हातात घेतला, तर तो थोडा थंड म्हणजे कूल वाटतो. सो अर्थातच ट्रस्टेड सेलरकडून क्रिस्टल घेणं कधीही चांगलं. आता पुढचा प्रश्न की क्रिस्टल्स झोपताना वापरू शकतो का? म्हणजे झोपताना आपल्या जवळ ठेवू शकतो का? तर येस, पण योग्य क्रिस्टल वापरला पाहिजे त्यासाठी. लाईक मी सांगितलं तसं ॲमेथिस्ट जो असतो तो आपल्याला झोप येण्यासाठी फार उपयोगी पडतो. तसंच रोज क्वार्ट्स आपलं इमोशनल हिलिंग करतो, म्हणजे आपलं मन शांत करतो आणि मन शांत असेल की आपोआपच झोप पण लवकर येते. अर्थातच खूप स्ट्रॉंग व्हायब्रेशनचा क्रिस्टल किंवा स्ट्रॉंग क्रिस्टल आपल्यापासून लांब ठेवलेलाच बरा झोपेच्या वेळेला. आता क्रिस्टलचा साईज महत्त्वाचा आहे का? तर हो पण आणि नाही पण. म्हणजे साईज महत्त्वाचा आहे, पण इंटेन्शन आणि त्याच्याशी आपण क्रिस्टलशी जे कनेक्शन करतो ते त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. आता मोठा क्रिस्टल असेल तर अर्थातच त्याची एनर्जी रेडिएशनचा स्प्रेड हा जास्त मोठा असेल, आणि लहान क्रिस्टल असेल तर तो फोकस्ड एनर्जी देतो, म्हणजे तो पर्सनलाइज यूजसाठी म्हणजे पर्सनल यूजसाठी आपण लहान क्रिस्टल वापरू शकतो. सो मोठा क्रिस्टल कधी वापरायचा? तर अर्थातच घर किंवा ऑफिसची एनर्जी क्लीन्स करण्यासाठी, किंवा मेडिटेशनची तुमची काही खोली असेल त्या स्पेससाठी, किंवा प्रोटेक्शनसाठी. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ब्लॅक टर्मोलिन तुम्ही दारामध्ये एंट्रन्सला ठेवू शकता, त्यासाठी तुम्ही मोठा स्टोन किंवा मोठा क्रिस्टल हा नक्की वापरू शकता. सो लहान क्रिस्टल अर्थातच कधी वापरायचा? तर पर्सनल हिलिंगसाठी, म्हणजे ब्रेसलेट किंवा पेंडंट आपल्या पॉकेटमध्ये ठेवण्यासाठी. म्हणजेच थोडक्यामध्ये मोठा क्रिस्टल म्हणजे वायफाय राउटर आहे जो पूर्ण जागेमध्ये एनर्जी पसरवतो, आणि लहान क्रिस्टल म्हणजे मोबाईल म्हणजे पर्सनल यूजसाठी परफेक्ट आहे. आता बरेच वेळेला क्रिस्टलला क्रॅक्स जातात किंवा आपल्या हातातनं तो पडला आणि तुटला किंवा क्रिस्टल हरवला तर काय करायचं? तर असं समजायचं की कदाचित क्रिस्टलनं त्याचं काम पूर्ण केलेलं आहे, किंवा कधी कधी निगेटिव्ह एनर्जी ॲब्झॉर्ब करताना सुद्धा क्रिस्टल फुटू शकतो, तुटू शकतो. सो असं झालं तर काय करायचं? तर त्याला धन्यवाद द्यायचं, ग्रॅटिट्यूड फील करायचा आणि तो जमिनीमध्ये पुरायचा किंवा रिस्पेक्टफुली डिस्कार्ड करायचा. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न की एका वेळेला आपण किती क्रिस्टल्स वापरू शकतो? तर ॲक्च्युली 1 ते 3 क्रिस्टल सुरुवातीला तुम्ही नवीनच यूज करत असाल तर पुरेसे आहेत. जास्त क्रिस्टल वापरल्यामुळे ना कधी कधी कन्फ्युजन होऊ शकतं. सो बेस्ट काय आहे? तर क्लिअर क्वार्ट्स आणि एक स्पेसिफिक पर्पजचा क्रिस्टल. मी तुम्हाला मगाशी सगळे युजेस आणि पर्पजेस सांगितले, तर एक आपण क्लिअर क्वार्ट्स घेऊ शकतो आणि एक स्पेसिफिक पर्पजचा क्रिस्टल त्याच्याबरोबर असं वापरू शकतो. सगळे क्रिस्टल्स असणारं ब्रेसलेट वापरणं ठीक आहे का? तर वापरू शकता, पण ते नेहमी बेस्ट चॉईस असेलच असं नाही. का? तर ते मी तुम्हाला आता सांगते. सो आपण बघितलं की प्रत्येक क्रिस्टलची एनर्जी ही वेगळी असते. काही क्रिस्टल्स हे कामिंग असतात, म्हणजे ॲमेथिस्ट आपण बघितलं तसं. काही एनर्जायझिंग असतात जसे कार्नेलियन. तर काही प्रोटेक्टिव्ह असतात, म्हणजे प्रोटेक्शन करण्यासाठी वापरले जातात, म्हणजे ब्लॅक टर्मुलिन. आता हे जेव्हा सगळे एकत्र येतात तेव्हा ह्या एनर्जीज एकमेकांशी क्लॅश होऊ शकतात. मग या क्रिस्टल्सचा त्यांच्या एनर्जीचा इफेक्ट हा डायल्यूट होऊ शकतो. पण जर का थॉटफुली तुम्ही काही क्रिस्टल्स एकत्र करून वापरले तर त्याचा उपयोग नक्कीच होतो. जनरल बॅलन्स होण्यासाठी, एनर्जी बॅलन्सिंगसाठी, किंवा ऑल पर्पज सपोर्टसाठी म्हणा. तो एकत्र क्रिस्टल वापरणं कधी अवॉइड करायचं? तर आपला काही स्पेसिफिक जर का गोल असेल क्रिस्टल वापरण्यासाठी, म्हणजे फायनान्शियल गोल आहे किंवा रिलेशनशिपचा आहे किंवा हिलिंगचा आहे, किंवा आपलं इमोशनल इम्बॅलन्स जरा जास्त झालेला असेल, किंवा ऑलरेडी तुम्ही कन्फ्युजनमध्ये असाल, तर अशा वेळेला मिक्स्ड क्रिस्टल्स वापरणं हे जास्त उपयोगी ठरत नाही. आता ह्याच्यामध्ये माझं काय आउटलुक आहे हे मी तुम्हाला सांगते. माझ्याकडे हे मिक्स क्रिस्टल आहे, बरोबर. मिक्स क्रिस्टलचं ब्रेसलेट आहे. हे ब्रेसलेट मी नेहमी वापरते. मला असं नेहमी वाटतं की सगळं जे काही असतं ना ते आपल्या इंटेन्शनवरती असतं आणि आपल्या बिलीफवरती आणि आपल्या ट्रस्टवरती असतं. सो हे ब्रेसलेट जेव्हा मी कधीही घालते तेव्हा मी मनामध्ये असंच इंटेन्शन म्हणते
किंवा असं मनात इंटेन्शन व्यक्त करते की ह्या ब्रेसलेटमधले जे काही क्रिस्टल्स आहेत, ज्या क्रिस्टल्सच्या एनर्जीची मला आज गरज असेल त्या क्रिस्टल्सची एनर्जी मला आज मिळेल. सो इट टोटली डिपेंड्स ऑन यू. क्रिस्टल्सचं कॉम्बिनेशन तुम्ही वापरून बघा. तुम्हाला जर असं वाटलं की हे आपल्याला उपयोगी पडत नाही आहे किंवा ह्याने आपल्या एनर्जी इम्बॅलन्स होती, आपल्याला लक्षात येतं, तर तसं वापरू नका. इट्स टोटली अप टू यू आणि इट्स लाईक अबाउट युअर इंटेन्शन. मग क्रिस्टल कॉम्बिनेशनची बेस्ट प्रॅक्टिस काय आहे, तर तुम्ही 1 ते 3 क्रिस्टल असे चूज करू शकता, लाईक बेस्ड ऑन युअर गोल. म्हणजे तुमचं जे काही गोल असेल त्याप्रमाणे. फॉर एक्झाम्पल तुमचं फायनान्शियल गोल असेल तर सिट्रीन आणि ग्रीन ॲव्हेंचुरिन एकत्र तुम्ही घालू शकता. तुमचं लव्हचं रिलेशनशिपचं गोल असेल तर तुम्ही क्लिअर क्वार्ट्स आणि रोज क्वार्ट्स घालू शकता. प्रोटेक्शन हवं असेल तर दुसऱ्या कुठल्या तरी क्रिस्टलबरोबर ब्लॅक टर्मलिन घालू शकता. सो ॲक्च्युली जास्त क्रिस्टल्स घातले म्हणजे जास्त पॉवर असते असं काही नाही. तर योग्य क्रिस्टल्स ज्याची आपल्याला खरीच गरज आहे असे घातले तर आपल्याला योग्य ते रिझल्ट्स नक्की मिळतात. म्हणजेच क्रिस्टल हिलिंगमध्ये क्वांटिटी नाही तर क्लॅरिटी ही जास्त महत्त्वाची आहे. सो आता मी तुम्हाला काही चांगले कॉम्बिनेशन सांगितले, तसं मी आता थोडे चुकीचे कॉम्बिनेशन्स म्हणजे जे वापरले तर लोकांना रिझल्ट मिळत नाही किंवा कन्फ्युजन जाणवतं, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे कुठले क्रिस्टल्स मिक्स करायचे नाहीत, ज्या चुका होऊ शकतात ते मी आता तुम्हाला सांगते. सो हे क्रिस्टल्स एकत्र का घालायचे नाहीत, तर त्यांची एनर्जी असते ना ती एकमेकांच्या विरुद्ध काम करते. जसं फॉर एक्झाम्पल ॲमेथिस्ट आणि कार्नेलियन. आता ॲमेथिस्ट असतो तो त्याची एनर्जी असते ती काम एनर्जी असते, आपल्याला शांतता देते. व्हेअरॅज कार्नेलियनची एनर्जी कशी असते, क्रिएटिव्ह एनर्जी असते, आपल्याला ती एनर्जेटिक बनवते, ॲक्शन करायला प्रवृत्त करते. मग आता काय होतं, एक क्रिस्टल तुम्हाला शांत करतोय आणि दुसरा तुम्हाला ॲक्शन घेण्यासाठी पुश करतोय. मग माइंड आपलं अर्थातच ह्याच्यामुळे कन्फ्यूज होतं आणि रिझल्ट त्याचा काय होतं, तर आपल्याला रेस्टलेसनेस फील होतो, आपला एनर्जीचा इम्बॅलन्स झाला आहे असं आपल्याला फील होतं. दुसरं कॉम्बिनेशन म्हणजे रोज क्वार्ट्स आणि ब्लॅक टर्मलिन. आता रोज क्वार्ट्स असतं ते आपलं हार्ट ओपन करतं आणि ब्लॅक टर्मलिन काय करतं, प्रोटेक्शन लाईक एनर्जीज ते ब्लॉक करतं. मग काय होतं, एक क्रिस्टल असतं ते एनर्जी ओपन करतं, दुसरं क्रिस्टल एनर्जी ब्लॉक करतो. त्यामुळे रिझल्ट अर्थात काय असतं, इमोशनल कन्फ्युजन. पुढचं चुकीचं कॉम्बिनेशन म्हणजे सिट्रीन आणि ॲमेथिस्ट. सिट्रीन अगेन ॲक्शन घ्यायला आपल्याला प्रवृत्त करतो, आउटवर्ड एनर्जी आहे सिट्रीनची, मनी फ्लो आहे, मनी फ्लोची एनर्जी आहे. आणि ॲमेथिस्टची एनर्जी कशी असते, स्पिरिच्युअल एनर्जी, इनवर्ड एनर्जी असते. त्यामुळे ह्या दोन्ही डायरेक्शन्स ऑपोजिट आहेत. दोन्ही एकत्र घातले तर अर्थातच काय होतं, आपला फोकस डिस्टर्ब होतो. पुढचं चुकीचं कॉम्बिनेशन आहे सेलेनाईट आणि ब्लॅक टर्मलिन. आता सेलेनाईटची जी एनर्जी असते ती हाय व्हायब्रेशनल एनर्जी असते, क्लिन्झिंगची एनर्जी असते सेलेनाईटमध्ये. आणि ब्लॅक टर्मलिनला कशी एनर्जी असते, तर हेवी ग्राउंडिंग एनर्जी ब्लॅक टर्मलिनमध्ये असते. त्यामुळे काय होतं, एक लाईट एनर्जीवाला क्रिस्टल, एक खूप हेवी एनर्जीवाला क्रिस्टल, दोन्ही आपण एकत्र घातले तर अर्थातच एनर्जी इम्बॅलन्स होते. सो जर का तुम्हाला क्रिस्टल्स एकत्र वापरायचेच असेल तर काय लक्षात ठेवायचं की अपोजिट टाईपच्या एनर्जी मिक्स करायच्या नाहीत. एका वेळेला 1 ते 3च क्रिस्टल्स एकत्र करू शकता टू बी ऑन सेफर साईड. आणि आपल्या बॉडीचा रिस्पॉन्स काय मिळतो आहे ते ऑब्झर्व करा. मी मगाशी सांगितलं तसं तुम्हाला जर का काही डिस्कम्फर्ट फील होत असेल, म्हणजे काही हेडेक वाटत असेल किंवा काही इरिटेशन होत असेल किंवा एनर्जी इम्बॅलन्स झाली असं फील होत असेल तर ते कॉम्बिनेशन बदला किंवा एकत्र घालू नका. सो आता मी तुम्हाला काही सेफ कॉम्बिनेशन्ससुद्धा सांगते. सिट्रीन आणि ग्रीन ॲव्हेंचुरिन जर का तुम्ही एकत्र घातला तर अर्थातच फायनान्शियल गोलसाठी त्याची हेल्प होते. रोज क्वार्ट्स आणि ॲमेथिस्ट घातला तर मगाशी सांगितलं तसं झोपेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो, इमोशनल हिलिंग होऊ शकतं. ब्लॅक टर्मलिन आणि क्लिअर क्वार्ट्स घातलं तर प्रोटेक्शन आणि बॅलन्स दोन्ही मिळू शकतं. सो म्हणजे काय, तर क्रिस्टल्स चुकत नाही तर क्रिस्टल्सचं कॉम्बिनेशन चुकू शकतं आणि मग आपल्याला रिझल्ट्स मिळत नाहीत. मग आपल्याला असं वाटतं की क्रिस्टल्स कदाचित काम करत नाहीत. सो योग्य क्रिस्टल्स जे असतात किंवा योग्य क्रिस्टलचं कॉम्बिनेशन असतं ते आपलं आयुष्य अलाईन करतात आणि चुकीचे क्रिस्टल्स आपण वापरले तर ते आपलं माइंड कन्फ्यूज करतात. पण या सगळ्यात एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या आयुष्यात बदल घडवणारी शक्ती ही बाहेर नाही आहे, ती तुमच्यामध्येच आहे. क्रिस्टल्स फक्त तुम्हाला ती शक्ती जागवायला मदत करतात. क्रिस्टल्सबद्दल अजूनही बरंच काही सांगता येईल की जसं क्रिस्टल ग्रीड
किंवा डेली रुटीनमध्ये आपण क्रिस्टल कोणते कोणते क्रिस्टल कसे कसे वापरू शकतो ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस होतील, वास्तूच्या दृष्टीने कुठले क्रिस्टल्स उपयोगी पडतात, कसे उपयोगी पडतात, हे जर का सगळं तुम्हाला जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर सांगा. मी ह्या कोर्सचा पार्ट 2 म्हणजे अजून एक व्हिडिओ बनवीन आणि त्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पण देईन आणि हे सगळे टॉपिक्ससुद्धा मी त्याच्यामध्ये नक्कीच कव्हर करीन. तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ कोर्स आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर पण करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये. मी ह्याच्यासाठी काहीही एनर्जी एक्सचेंज घेत नाही आहे, पण तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक केलं, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांशी शेअर केला तर मी समजेन की ते माझे एनर्जी एक्सचेंजच आहे. आणि हाच क्रिस्टल्सचा कोर्स होता ज्याच्यासाठी बाहेर हजारो रुपये घेतात. सो मला ह्या कोर्सला कसं जॉईन करायचं वगैरे असे कमेंटमध्ये लिहू नका, कारण की ही मी कुठलीही माझ्या कोर्सची जाहिरात करत नाही आहे. हाच कोर्स आहे आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ह्याच्याबद्दल अजूनही काही माहिती हवी असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा. मी मगाशी जे टॉपिक्स तुम्हाला सांगितले की क्रिस्टल ग्रीड किंवा आपल्या वास्तूमध्ये क्रिस्टलचा उपयोग कसा करू शकतो, डेली रुटीन लाईफमध्ये कोणते क्रिस्टल्स कसे वापरू शकतो, हे पण तुम्हाला जर का जाणून घ्यायचं असेल तर ते पण मला सांगा. त्याचा पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवीन आणि ह्याच चॅनलवरती पोस्ट करीन. मे बी तो क्रिस्टल कोर्स पार्ट 2 असेल ज्याच्यासाठी सुद्धा बाहेर हजारो रुपयाची फी घेतात. माझा हा व्हिडिओ आत्तापर्यंत तुम्ही शेवटपर्यंत बघितला याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक पण करा आणि येस हा व्हिडिओ शेअर पण करा जास्तीत जास्त लोकांशी. धन्यवाद.